कन्हेरी हनुमान मंदिर। बारामतीतला हा हनुमान आजवर अनेकदा पवार कुटुंबाला पावलाय, पण आता हा हनुमान काकांना पावणार की पुतण्याला, असा प्रश्न बारामतीकरांना पडलाय। कन्हेरीचा मारुती राया, त्याचं पवार कुटुंबाशी कनेक्शन आणि बारामतीचा रणसंग्राम या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। शरद पवार मंदिरात देवदर्शन करताना बघायला मिळणं तसं कठीण। पवार साहेब मंदिरापासून थोडे लांबच राहतात। गेल्या वेळी शरद पवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार याचीच केवढी चर्चा झाली, गर्दी जमली, मीडियाचे कॅमेरे सज्ज झाले, एवढी उत्सुकता होती पवारांच्या देवदर्शनाची। पण शरद पवार दगडूशेठच्या पायऱ्यापर्यंत गेले आणि आज मटण खाल्लंय म्हणून आज जाणार नाही असं म्हणत परतले। पण एक देऊळ जे शरद पवार कधीच टाळत नाही ते आहे बारामतीतल्या कन्हेरीतलं। पवारांचं गाव म्हणून कन्हेरीची ओळख आहे। याच कन्हेरीमध्ये एक हनुमानाचं मंदिर। 1967 साली शरद पवार पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढले, त्यावेळी पवारांच्या प्रचाराची सुरुवात झाली होती याच हनुमान मंदिरात नारळ फोडून। तिथून पुढे आमदारकी खासदारकीच नव्हे तर अगदी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या जरी निवडणुका असल्या तरी पवार घराणं याच मारुती रायासमोर नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करतं। यंदाही सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची सुरुवात कन्हेरीच्या हनुमान मंदिरात नारळ फोडून झाली। खुद्द पवारही यावेळी हजर होते। अख्खं पवार कुटुंब इथे होतं, पण यावेळी उणीव होती ती अजित पवारांची। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात आहेत, त्यामुळे पवार घराण्यातच यंदा संघर्षाची ठिणगी पेटली आहे। पवार विरुद्ध पवार लढत असताना जनतेसोबत दैवाची साथही तितकेच महत्त्वाची असेल। दुसरीकडे अजित पवारही याच मारुतीला साकडं घालून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत। याचा अर्थ यंदा कन्हेरीचा मारुती पवार कुटुंबातल्या कुण्या एकालाच पावणार आहे। अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यामुळे बारामतीकरांना दादा की शरद पवार असा प्रश्न आधीच पडला होता। आता खासदारकीच्या निवडणुकीत ताई की वहिनी याचा निर्णयही घ्यावा लागणार आहे। त्यामुळे बारामतीकरांचा कौल आणि मारुती रायाचा आशीर्वाद नक्की कुणासोबत राहणार, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।